श्रीमान योगी भाग 2 कथा 18। विजापूरचा दरबार तटस्थ होता। बादशाह अली आदिलशाह तख्तावर बसला होता। त्याची नजर उजव्या हाताच्या जाळीदार पडद्याने आच्छादलेल्या सज्जावर स्थिर झाली होती। त्याची आई बडी साहेबीण संतप्त होऊन सज्जात उभी होती, ज्या शिवाजीने आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूक बळकावला, बंदरे ताब्यात घेतली, एवढंच नव्हे तर आदिलशाही मुलुकात दोनदा चढाया करून लूट केली, गावे बेचिराख केली, कल्याण खजिना लुटला, त्या शिवाजीची गय करायची किती? बड्या साहेबिणीचा संयम सुटला होता। दरबारात शिवाजीच्या पराभवासाठी पैजेचे विडे ठेवले होते। तख्तापुढे नक्षीदार चौरंगावर सुवर्ण तबकात ठेवलेले विडे साऱ्या दरबाराला आव्हान देत होते। दरबारात अंकुश खान, रुस्तम जमा, मुसे खान, याकूत खान, सिद्दी हलाल यांच्यासारख्या प्रतिष्ठेच्या सरदारांबरोबर विजापूरचे इमानी सेवक बाजी घोरपडे, अंबाजी भोसले, झुंजाराव घाटगे हेही हजर होते। सारे चुपचाप हात बांधून हजर होते। साऱ्यांच्या नजरा जमिनीला खिळल्या होत्या। विड्यांच्याकडे पाहण्याचे धैर्य एकालाही नव्हते। उलटणाऱ्या क्षणाबरोबर बड्या बेगमेचा संताप वाढत होता। तिचा कणखर आवाज साऱ्या दरबारात उमटला होता। उसने अजमते शाही को ललकारा है, राज्य आणि धर्म यांच्यासाठी त्याचा पराभव झालाच पाहिजे। हे आव्हान स्वीकारणाऱ्या वीरासाठी दरबारचे विडे हजर आहेत। बेगमची नजर दरबारावरून फिरली। तिने पुन्हा पुकारले, कौन है वो नाराई तकदीर बुलंद करने वाला मुजाहिद? सारे चुपचाप होते। अधोवदन उभ्या असलेल्या सरदारांना नजरेखालच्या गालीच्या नूरून पावले रुतत जाताना दिसली, मानावर होऊ लागल्या। साऱ्या दरबारावर बेगुमान नजर फेकून खान अफजल रक्ताकडे जात होता। अफजलचा देह धिप्पाड होता, उंचापुरा होता, चेहऱ्यावर राकट मुगरुरी होती, डोळ्यात आत्मविश्वास होता। पाठीवरून जमिनीपर्यंत रोळणारी जरी खिलत उजव्या हाताने सावरत, डावा हात तलवारीच्या मुठीवर ठेवत खान तख्तासमोर उभा राहिला। बादशाला मुजरा करून त्याने साऱ्या दरबारावर एक उच्चतेची नजर फिरवली व गरजला, जिल्हे सुबानी बंदा पायाशी हजर आहे। गर्दन मारण्याच्या हुकुमाची फक्त वाट पाहतो आहे। हुजुराने त्या मनहूसचे क्षुद्र नाव घोषित करावे। शिवा गद्दारे दक्कन। खान हसला। तो म्हणाला, बस, आणि एवढ्यासाठी आमच्या दरबारी एकही सरदार नाही? ये मजल बेगम हुजूर, आदिलशाही सल्तनत काट्याप्रमाणे सरत असलेला या क्षुद्र सिवाचा आम्ही पूर्ण बिमोड करीत। सिवा तो काय? चढे घोडियानिशी काबीज करून त्याला या तख्तासमोर हजर करतो। आणि पाहता पाहता आपल्या पोलादी पंजाने खानाने तप्पातले विडे उचलले। साऱ्या दरबारचा भार उतरला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह असे उद्गार पकडू लागले। साऱ्या दरबारात रिवाज विसरून एकच जल्लोष झाला। बादशहाने खानास अनेक भारी वस्तू भेट म्हणून दिल्या। त्यात एक रत्नजडीत म्यानाची तेजस्वी कट्यार होती। ती खुद्द बादशाची होती। विजापूर दरबारने खानाला अनेक सरदार दिले। हुसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान या सरदारांबरोबर पांढरे नाईक, घोरपडे, अंबाजी भोसले, प्रतापराव मोरे यांच्यासारखे हिंदूही होते। खानाचा मुलगा फाझल खान आपल्या 2 भावांसह खानाबरोबर होता। विजापुराबाहेर खानाची छावणी तयार होती। आपापली पथके घेऊन सरदार सामील होत होते। उंट, हत्ती, घोडी यांनी छावणी ठाई ठाई सजली होती। छावणीची तयारी होताच एके दिवशी छावणी उठली। तुताऱ्या नगारे झडू लागले। चांदताऱ्यांनी सुशोभित झालेला आदिलशाही हिरवा ध्वज आघाडीच्या हत्तीवर फडकत होता। विणीच्या हत्ती मागे लागलेल्या हत्तींच्या मालिकेतल्या एका हत्तीवर चांदीची अंबारी तळपत होती। खान ती दिमाखाने बसला होता। हत्तीवरून आपल्या मागे पुढे पसरलेल्या सैन्यावर नजर टाकीत होता। 100 हत्तींच्या गळ्यातल्या घाटांच्या आवाजात हजारो उंटांच्या साखळ्यांचा आवाज मिसळत होता। चित्रविचित्र रंगांनी सुशोभित केलेल्या खानाच्या जनानखान्याचे मेणे भोयांच्या हुंकारावर डवळत होते। अवजड तोफांचे गाडे हत्ती खेचत होते। छावणीचे सामान लादलेल्या गाड्यांची रांग दृष्टीपथातही येत नव्हती। सरत्या उन्हाळ्याची तगमग होत असता खानाचे प्रचंड सुसज्ज सैन्य शिवाजीच्या पारिपत्यासाठी धुळीचे लोट उडवत जात होते। विजापूरहून अवघ्या 2-2.5 कोसांवर खानाने प्रथम छावणी लावली। रात्री खानाने आपले शामियान्यात साऱ्या सरदारांना एकत्र केले। खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता। खानाने सर्वांवरून नजर फिरवली। तो म्हणाला, आम्ही शिवाजीवर नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही। तुळजापूर, पंढरपूर यावरून वाईला जायचा आमचा मनशा आहे। बेअदबी का कसूर माफ अब्बाजान, लेकिन नजदीकी रास्ता छोड़िए, राय दराग की जरूरत क्या? अफजल खानाच्या चेहऱ्यावर स्मित झळकले। आपल्या दाढीवरून हात फिरवत कृष्णाजी भास्करकडे पाहत खान म्हणाला,
बारिश केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. आमचा कबिला छावणी मोठी, वाटेत पाऊस आला तर कठीण प्रसंग येईल. पंढरपूरचा मार्ग कोरडा आहे. वाईपर्यंत तरी पावसात सापडण्याची आमची इच्छा नाही. साऱ्यांनी माना डोलवल्या. खानाच्या मनातली बेत तसेच लपून राहिली. दुसऱ्या दिवशी खान आपल्या सैन्यासह तुळजापूरच्या वाटेला लागला. तुळजापूर दिसू लागले. डोंगर कपारीत वसलेले भवानीच्या मंदिराचा कळस नजरेत येत होता. तुळजापूर चिमुकले गाव. खान येतो हे कळताच भयभीत झालेले तुळजापूरचे लोक सैरावैरा पळत सुटले. खान तुळजापूरला आला. हत्ती बसताच शिडी लावण्यात आली. खान उतरला. तुळजापूरवरून नजर फिरवत खानाने विचारले, या जागेला हिंदू लोक फार मानतात ना? कृष्णाजी भास्कराला थोडी कल्पना आली होती. तो हात जोडून म्हणाला, खान साहेब, आम्ही हिंदूंना या जागेत ही दुसरी पवित्र जागा नाही, जशी आपल्याला मक्का. खामोश. आमच्या मक्केची तुलना काफिरांच्या तुळजेबरोबर करता? हाच तो शिवाजीचा देव ना? जी. खान साहेब, या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील. कृष्णाजी भास्करने दुसरा डाव टाकला. खान गरजला, आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कोणाला आहे? गर्दन मारू. कृष्णाजी, आम्ही वाईचे सुभेदार होतो. आम्ही एका देवळाला हात लावला नाही, शिकणी केली नाही. नतीजा शिवाजी सिरजोर झाला. काफिर माजले. नाही कृष्णाजी, आता मुतलक लिहाज नाही. हा अफजल म्हणजे दिनदार बुद्धशिकन, कातिले मूर्तमर्तिदान. अफजल खानाचे खरे रूप प्रकट झाले होते. अफजल म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा कर्दनकाळ, बंडखोरांची शिरकाण करणारा. खानाने तुळजापुराकडे बोट दाखवले व तो ओरडला, बेचिराग करा, लुटा. एवढ्याशा गावावर दिन दिन म्हणत खानाचे सैन्य तुटून पडले. एखाद्या सशावर 10-12 पुत्री एकदम तुटून पडावी आणि पाहता पाहता ससा दिसेनासा व्हावा, तसे तुळजापूर दिसेनासे झाले. खान धीमी पावले टाकत पायऱ्या उतरून गेला. देवीच्या देवळातील भोपे खानाच्या पुढे आले, पण खानाने त्यांना हाकलून दिले. दिसेल ती मूर्ती फोडत खानाने देवळात प्रवेश केला. तुळजापूर भवानी सामोरी उभी होती. अष्टभुजा. पायांशी तिनं महिषासूर धरला होता. हातातले शस्त्र महिषासुराला छेदित होते. शांत नजरेने देवी समोर टाकलेल्या अफजलकडे पाहत होती. देवीकडे पाहत खान मोठ्याने हसला. साऱ्या गाभाऱ्यात तो आवाज म्हणला. खान ओरडला, हे भूते काफरात, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी आजमत. खानाचे हात उचलले गेले. मूर्तीवर घाव पडला. तुळजाभवानी कल्ली, भंगली, फुटली. प्रत्येक प्रहारावर खान हसत होता. देवीचे तुकडे टिकऱ्या उडत होत्या. देवीचे देऊळ लुटले गेले. खानाने देवी समोर गाय मारली. खानाचा राग शांत झाला. खानाला आता दिसत होते पंढरपूर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.